अमरावती महानगरपालिकेमध्ये गेल्या वेळी जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीची एकाची सत्ता होती आणि पुन्हा एकदा अमरावती महानगरपालिकेची वारी सुरू व्हायला वेग आलेला आहे. माझ्यासोबत युवा सन्मान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा, तो काय करणार, कशी युवा सन्मान पक्षाची तयारी सुरू आहे? बिलकुल, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि युवा सन्मान पार्टी एकत्र आम्ही लढणार आहे. भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवू आम्ही. त्या पद्धतीनं एकजुटीनं पूर्ण मैदानामध्ये उतरू. आता आम्ही एकत्र बसून सीटा वाटपसुद्धा बद्दल चर्चा करणार आहे. अशा पद्धतीनं कुठल्या जागा कोणी लढवल्या पाहिजे, कोणाची ताकद पुढे जास्त आहे, त्याबद्दल सुद्धा आम्ही चांगली चर्चा करून या ठिकाणी एकत्र पुढे जाऊ. आणि मला असं वाटतं की जनतेतून सुद्धा इच्छा आहे की युवा सन्मान पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एकत्र त्या ठिकाणी बसले पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचा बहुमताने त्या ठिकाणी महापौर आम्ही बनवू. तुमच्याकडे किती उमेदवारी अर्ज आले तो युवा सन्मान पक्षाचे? युवा सन्मान पार्टीकडे जवळपास 468 या ठिकाणी उमेदवारी अर्ज आलेले आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, उमेदवारांच्या मागणीसाठी अनेक रॅल्या, अनेक मागणीसाठी उमेदवार आपापल्या जनतेच्या माध्यमातून सुद्धा उमेदवार मागण्यासाठी उमेदवार आलेले आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. उद्यापासून युवा सन्मान पार्टीचे 3 दिवस सगळ्यांची इंटरव्ह्यू घेणार आहे. आमची कोर कमिटी जे 21 लोकांची, त्या सगळ्या उमेदवारांची इंटरव्ह्यू घेतील आणि त्यातून आम्ही स्वतः एक सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेचा रिपोर्टसुद्धा येणाऱ्या 25-26 तारखेपर्यंत तो सुद्धा पूर्ण रिपोर्ट आमच्याकडे येणार आहे. त्या रिपोर्टनंतरसुद्धा आम्ही त्यामध्ये प्रायोरिटी कोणाला द्यायची, एका प्रभागामध्ये एका कॅन्डिडेटच्या जागी 10 लोकांनी तिकीट मागितले, 10 उमेदवारी अर्ज आलेले आहे. त्यापैकी एक माणूस एक सिलेक्ट करणं आणि त्याला देणाऱ्या 9ला शांत करणं हे मोठी कसरत आहे. आणि त्या कसरतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आमची टीम काम करत आहे की 10 लोकांची मागणी आहे आणि एकाला तिकीट द्यावं लागेल, तर 9 लोकांना शांत करणं हे सगळ्यात मोठं क्रिटिकल काम आहे. त्या कामासाठी आम्ही सगळे सक्रिय आहे. तुम्ही किती सीट जागा मागितल्या व महायुतीमधून? युवा सन्मान पार्टीसाठी महायुतीच्या माध्यमातून 20 जागेची आम्ही मागणी केलेली आहे. त्यामध्ये जे प्रभावी उमेदवार राहील युवा सन्मान पार्टीचे त्याच्यावर आम्ही चर्चा करू. ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार मजबूत आहे त्याच्यावर चर्चा करू. ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार मजबूत आहेत ते चर्चा करू. पण जे मजबूत उमेदवार ज्या पक्षाचे राहील त्या पक्षाला त्या ठिकाणी ताकद देण्याचं काम महायुती करेल. संजय खोडके गटाला तुम्ही महायुतीमध्ये घेण्यास विरोध केलेला आहे काय? या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचं कुठलंही पाठबळ नाही आहे. राष्ट्रवादी पक्षाबद्दल जनतेच्या मनात सुद्धा काही नाही आहे. आणि मला असं वाटतं की ज्या जनतेला जे वाटते की शिवसेना, भाजप आणि युवा सन्मान पार्टी एकत्र लढली पाहिजे, पण राष्ट्रवादीकडनं कुठल्याही प्रकारचं मला असं वाटतं की या ठिकाणी कुठलं ग्राउंड लेवलवर काम नाही आहे. त्याचा फायदा महायुतीला कुठे होणार नाही आहे, कुठं नुकसान होईल, म्हणून आम्ही राष्ट्रवादीला दूर ठेवलेलं. या अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर बनले, तसेच महायुतीमधून 20 जागेची मागणी जी युवा सन्मान पार्टीच्या वतीने करण्यात आलेली अशी सुद्धा प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.